नमस्कार मंडळी, मी सावी लव्ह स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 3 महिन्यांचा करार या कथेतील 5वा भाग. चला तर मग सुरू करूया. सावी बॅग पॅक करत होती. प्रत्येक वस्तूसोबत तिच्या आठवणीही गुंडाळल्या जात होत्या. हे सगळं फक्त 3 महिन्यांसाठी होतं, ती स्वतःलाच समजावत होती. पण मन मानायला तयार नव्हतं. इतक्यात दरवाजा जोरात उघडला. आर्यन आत आला. तू कुठे चालली आहेस? त्याचा आवाज थोडा कठोर होता, पण आत काहीतरी वेगळंच होतं. सावीने त्याच्याकडे न पाहता उत्तर दिलं, जिथून आले तिथे चालले आहे. आर्यन काही क्षण शांत राहिला, मग हळूहळू तिच्याकडे चालत आला. तू जाऊ शकत नाहीस. सावी थांबली. का? हा तर फक्त करार होता ना? तिने मुद्दाम त्याचेच शब्द त्याला परत दिले. आर्यन तिच्यासमोर उभा राहिला. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात गोंधळ होता. हो, पण आता तसं नाही. सावीने पहिल्यांदा त्याच्याकडे नीट पाहिलं. मग कसं आहे? आर्यनने खोल श्वास घेतला. मला तुझी सवय झाली आहे सावी. त्याचे शब्द साधे होते, पण त्यामागे भावना होत्या. सावी हलकसं हसली. सवय? ही सवय आहे की काहीतरी जास्त? आर्यन काही बोलला नाही, कारण त्याच्याकडे उत्तरच नव्हतं. सावीने बॅग उचलली. जेव्हा तुला आन्सर सापडेल तेव्हा मला सांग. ती तिथून निघून जायला वळली. आर्यन तिच्याकडे पाहत राहिला. पहिल्यांदाच त्याला कळत होतं, तो तिला गमावत होता. ही सवय प्रेमात बदलणार होती की सावी कायमची दूर जाणार होती? पुढील भाग ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.